नमो बुद्धाय, जय भीम. मी तेजल खिल्लारे. लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत. फुले नगर येथील धम्म प्रेरणा बुद्ध विहारात तथागत गौतम बुद्ध यांची 2517वी जयंती आणि वैशाखी पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. बुद्ध जयंतीच्या निमित्ताने सकाळी 7 वाजता उपासक तसेच उपासिका यांनी पंचशील ध्वज हातात घेऊन बुद्धं शरणं गच्छामीचा नारा देत प्रभात फेरी काढली. यावेळी उपासक तसेच उपासिका यांनी शुभ्र वस्त्र परिधान केले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त लहान मुलांच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. त्या विजेत्यांना बुद्ध जयंतीचे औचित्य साधून सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी धम्मप्रेरणा विहाराचे बोधाचार्य पांडुरंग थोरात यांनाही सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले. तसेच धम्म कार्यात वाहून घेणारे घेगडमल तसेच अन्य पदाधिकाऱ्यांनी सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळेस उपस्थित विहाराच्या अध्यक्षा सुनीता उबाळे, काजल उबाळे, घेगडमल, निलिमा रणदिवे, सोनू रोकडे, संगीता पगारे आणि सर्व पदाधिकारी व कमिटी तसेच उपासक उपासिका मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. विहारात नेहमीच धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करून बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार केला जातो. वर्षावासामध्येही बौद्ध धम्माचा प्रचारासाठी विविध मान्यवरांचे प्रवचन ठेवले जाते. तसेच विहाराच्या वतीने वेगवेगळ्या जयंत्या, महापुरुषांच्या पुण्यतिथ्या साजऱ्या केल्या जातात आणि या अशा वातावरणामुळे धम्मामध्ये जागृती होत असल्याचे विहाराच्या अध्यक्षा सुनीता उबाळे यांनी सांगितले. अशा प्रकारे मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम संपन्न झाला. सर्वांमध्ये चैतन्याचे वातावरण होते. यावेळी आमच्याशी बोलताना विहाराचे पांडुरंग थोरात, घेगडमल तसेच विहाराच्या अध्यक्षा सुनीता उबाळे यांनी आपले विचार मांडले. नमो बुद्धाय, जय भीम. आज फुले नगर मधील धम्म प्रेरणा बुद्ध विहारामध्ये रात्री 30 तारखेला संपूर्ण दीपोत्सव केला. पूर्ण विहाराला मेणबत्ती ज्वलन करून सगळी काही 70 ते 80 आमचे उपासक उपासिका इथे हजर होत्या. त्यानंतर सकाळी 8:30 वाजण्याच्या सुमारास सर्व महिला, पुरुष, लहान बालके यांना घेऊन संपूर्ण फुले नगरमध्ये आपल्या पंचशिलेचे ध्वज घेऊन मिरवणूक काढली आणि त्या मिरवणुकीला 1 तास सर्व लोक हातात पंचशिलेचे ध्वज घेऊन प्रत्येकाच्या विभागातून फिरून आलो. त्यानंतर विहारात आल्यावर प्रतिमांचं पूजन झालं. प्रतिमांचं पूजन झाल्यानंतर लॉर्ड बुद्धा चॅनलचे राजेश खिल्लारे साहेब आले. त्यांच्याकडून भगवान बुद्धांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण केली आणि सर्व कमिटीच्या लोकांनी मिळून या प्रतिमांचं पूजन केलं. अगरबत्ती मेणबत्ती प्रज्वलित झाली. त्यानंतर सगळ्या उपासक उपासिकांना विहार कमिटीतर्फे, कारण यावर्षी प्रथमच महिला कमिटी असल्या कारणामुळे महिलांनी अतिशय सुंदर असा भाग घेऊन 14 एप्रिल रोजी ज्या मुलांनी सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये भाग घेतला होता अशा मुलांना पारितोषिक देण्यात आली. या लोकज्योती मराठी या चॅनलच्या राजेश खिल्लारे साहेब यांच्या हस्ते सुद्धा लहान बालकांना पारितोषिक वितरण केलं. त्यानंतर त्यांना नाश्ता दिला, चहा दिला आणि प्रत्येक कमिटीच्या सभासदांचं जुने लोक, ज्येष्ठ बौद्धाचार्य यांच्याकडून त्यांचं मनोगत इकडे सर्व लोकांनी ऐकलेलं आहे आणि सर्वांनी पांढऱ्या गणवेशामध्ये इथे हजर राहिलेले होते आणि आमचे सहकारी
बरेचसे इथे त्याने आपापलं मनोगत व्यक्त केलेलं आहे. फक्त दुपारी 1 वाजता भोजनदानाची व्यवस्था सुद्धा केलेली आहे आणि संध्याकाळी अंबरनाथ तालुका संयुक्त बुद्ध जयंतीच्या मिरवणुकीमध्ये आम्ही सर्वजण सामील होणार आहोत. धन्यवाद. मी नगर शाखा धम्म प्रेरणा बुद्ध विहार इथे अध्यक्ष पदावर कार्यरत आहे. आमच्या इथे 14 एप्रिलमध्ये लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यामध्ये आले. त्यात महिलांनी देखील खेळ घेण्यात आले. महिलांनी देखील त्याच्यामध्ये भाग घेतलेला होता आणि त्या दिवशी जे कार्यक्रम झाले त्यामध्ये आज आम्ही मुलांना गौतम बुद्धांच्या जयंतीनिमित्त त्यांना पारितोषिक वाटप केली आहे आणि मुलांना विहारामध्ये येऊन त्यांना धम्माचं ज्ञान देतो आणि अशीच उपस्थिती आपली राहिली पाहिजे. आणि आमच्या महिलांनी खूप सहकार्य केलं आणि आजचा जो कार्यक्रम झालाय हा खरोखरच खूप छान असा झालेला मला तरी असं वाटतंय. कारण यापूर्वी म्हणजे असा कार्यक्रम होत होते आमच्या इथे, पण महिलांच्या डान्स तुम्ही देखील तुमच्या विहारामध्ये करा याची मी अपेक्षा करते. धन्यवाद. जय. उपासिकांना तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या 2570व्या जयंतीनिमित्त आपण या ठिकाणी सर्व उपस्थित झालात आणि जी काही प्रोग्रामला तुम्ही शोभा आणली ती एकदम छान पाहिजे. त्याच्या अगोदर आपलं बौद्ध विहार कसं होतं, काय होतं, हे सगळी माहिती झालेली आहे. आणि या ठिकाणी सुरुवातीपासून बौद्ध धर्माचे जे काही भारतीय बौद्ध महासभेचे प्रोग्राम असतात ते प्रोग्राम इथे राबवले जातात. वर्षवास मालिका राबवले जातात, सणवार राबवले जातात. त्याचप्रमाणे दर रविवारी इथं पूजा अर्चा होत असते. त्याचप्रमाणे ज्या काही पौर्णिमा येतात त्या पौर्णिमेचं महत्व या बुद्ध विहारामध्ये सांगितलं जातं. इतकंच काय, पण लहान मुलांपासून तर मोठ्या माणसांपर्यंत सर्वांना त्रिसर्व तहसील हे शिकवलं जातं आणि त्यांचं पाठ सुद्धा झालेलं आहे. त्यामुळे आम्हाला इथे सर्व उपासकांचा अभिमान वाटतो आणि हे कार्य असं सतत आम्ही जे काही महिला कमिटी आहे त्यांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहून पुढचं धार्मिक कार्य जास्त वेगाने तेजाने कसं चालेल आणि धार्मिक ज्ञान समाजापर्यंत कसं पोहोचेल या दृष्टीने आम्ही प्रयत्न करणार आहोत. बस एवढंच मी सांगतो की सर्वांनी प्रत्येक रविवारी, प्रत्येक पौर्णिमेला आणि जे जे धार्मिक प्रोग्राम असतील ते सर्व आपले कामधंदे बाजूला ठेवून ज्या महामानवांनी आपल्याला माणूस आज आपण जे काही शिकतो ज्याच्यामुळे दिसतो आहोत त्यांच्या कार्यकर्ता आपण नेहमी सहभागी विहारामध्ये आलो पाहिजे आणि या विहाराची शोभा वाढवली पाहिजे. मी कधी पण हे सांगत असतो, तुम्ही येतात म्हणजे कमिटीवरती किंवा भारतीय बौद्ध महासभेवरती उपकार करत नाही तर तुम्ही तुमच्या स्वतःची प्रगती, स्वतःचं धार्मिक ज्ञान वाढवण्यासाठी येतात. आणि जे बाबासाहेबांनी आपल्याला जे धम्म दिला आहे त्या धम्माचं ज्ञान वाढवून आपण पुढे कसं आपल्या घराला, आपल्या कुटुंबाला, आपल्या नातवांना, आपल्या मुलांना कसं धार्मिक याच्यामध्ये जीवनात वाटचाल करायला शिकू, एवढंच मी सांगू इच्छितो. आणि इथं जास्त न बोलता 2 शब्द येतो होतो. आणि आपले किल्लारे साहेब त्यांना धन्यवाद देतो. तुम्ही आज विहारामध्ये येऊन आमचे सर्व कार्यक्रम तुम्ही तुमच्या कॅमेऱ्यामध्ये बंद केला. जय भीम, जय बुद्ध. आमचे असेच नवीन नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, कॉमेंट व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.